सह भाजप। आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आता गप्पांबरोबर चितळे वाकरवडी। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेची बाजी। 10 उमेदवार विजयी, आज मातोश्रीवर जल्लोष साजरा करणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली। धनश्री सहस्त्रबुद्धेच्या घरी पोलिसांची टीम दाखल। महिला मनोरुग्ण असल्याची माहिती। केंद्रीय निवडणूक आयोग मुख्य सचिवांवर नाराज। 3 वेळा पत्र पाठवूनही निवडणूक पूर्व बदल्यांचा अहवाल न दिल्यानं संताप। स्पष्टीकरण देण्याचे आदेश। अजितदादांचे आमदार सुनील टिंगरेंना शरद पवारांचा इशारा। निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते जनता बघून घेईल, शरद पवारांचा इशारा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। राजन पाटलांची सहकार परिषदेवर नियुक्ती, तर नाराज उमेश पाटील राजीनामा देण्याच्या तयारीत। मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पहिला राजकीय बळी शरद पवार ठरणार। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। तिसऱ्या आघाडीसोबत जाणार नसल्याचंही केलं स्पष्ट। कोल्ड प्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळा बाजार। बुक माय शोचे सीईओ आशिष हेमराजींना आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स। आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश। कानपूर कसोटीत पहिल्या दिवशी अवघ्या 35 षटकांचा खेळ। पावसाचा व्यत्यय, दिवसाअखेर बांगलादेश 3 बाद 107। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आता गप्पांबरोबर चितळे वाकरवडी। नमस्कार, गुड मॉर्निंग महाराष्ट्र। बुलेटिनच्या सुरुवातीला गावखेड्याच्या बातम्यांचा आढावा घेऊया। माझं गाव माझा जिल्हा मधून।